जय शिवराय मित्रांनो. आता आपल्या तुरीचं पीक फुलोऱ्या अवस्थेत आहे. दुसरी गोष्ट, काहींचे 50% फळ तयार झालेले, शेंगा तयार झालेले आहे. मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं केमिकल कीटकनाशक मारू नये असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे, कारण की आता 50% जर फुलावर असेल तूर, तर त्याच्याने काय होईल, मधमाशी फिरते. मधमाशी परागाचं काम करते. मग सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं मधमाशी करते. आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल जर कधी घेतलं तर त्याचं नुकसान काय होईल, मधमाशी येणार नाही, त्याच्याने आपलं फुलगळ वगैरे असं होईल. त्यासाठी पर्याय म्हणून एखादी कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं जैविक कीटकनाशक मारा आणि एक बुरशीनाशकचा हात घ्या. हां, ज्यावेळेस सेटिंग पूर्ण होईल, 70 ते 90% शेंगा आपल्या पूर्ण परिपक्व झाल्या, तर केमिकल फवारणी घ्यायला काही अडचण नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, शेतकऱ्याला माहीत राहत नाही, फुलावस्थेत किंवा शेंगावस्थेत जर कधी अळी दिसली तर दुकानदाराकडे जाऊन, कृषी केंद्रावर जाऊन त्यांच्याकडनं ते केमिकल घेतात आणि फवारणी करतात. पर्याय आपलं नुकसान असं होतं की फुलगळ होती. मग फुलगळ आपल्याला असं वाटतं की वातावरणाच्या बदलामुळं की आपलं फुलगळ आलं असेल बुवा. तसं काही राहत नाही मित्रांनो. 90% तर चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळंच फुलगळ होती. आता माझा स्वतःचा प्लॉट आहे ना, आम्ही जैविकच फवारणी केलेली आहे. मी जर काही ठराविक कंपनीचं नाव सांगितलं तर माझ्या शेतकरी मित्रांना असं वाटेल की या कंपनीकडे पिंटू बोला काही कमिशन आहे का बा, असं म्हणून मी त्या कंपनीचं नाव पण सांगत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे जैविक कंपन्या स्टँडर्ड असतील त्यांचे कीटकनाशक वापरा आणि बुरशीनाशक घ्या. आणि ज्यावेळेस पूर्ण 70 ते 90% शेंगा तयार होतील त्यावेळेस तुम्ही कुठलंही कीटकनाशक मारलं तरी त्याला काही अडचण नाही. पण आता सध्या फुलावस्थेत असताना एवढी काळजी घ्या मित्रांनो. जय शिवराय.